नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विधानसभेच्या परिसरात झालेल्या मारामारीचा अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना यांच्या वतीने निषेध। महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक यांच्यात झालेली हाणामारी ही अत्यंत दुर्दैवी व लोकशाही मूल्यांना काळीमा फासणारी असणारी आहे। लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तींच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या सार्वजनिक ठिकाणी मारामारी करणे महाराष्ट्राला लज्जास्पद प्रकार असून यामुळे लोकशाही व्यवस्थेचा अपमान होत आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळाची प्रतिमा मलिन करणाऱ्या अशा प्रकारच्या घटनेचा अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। या घटनेची दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी याची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आलं। यावेळी अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्षाना संस्थापक अध्यक्ष पिराज थोरवडे आज आम्ही तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं। 17 तारखेला जो विधानसभेत जे गोंधळ झाला, हाणामारी झाली, ते लोकशाहीला काळीमा फासणारा तो घटना होते आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या वतीनं याची चौकशी होऊन त्या संबंधित यांच्यावर कारवाई व्हावी असं एक निवेदन दिलेलं आहे। आज प्रतिनिधी तिथं कशासाठी जातो तर एक प्रश्न घेऊन जातो आहे आणि जो आता अधिवेशन जे झालं पावसाळी अधिवेशन ह्याच्यात एकही मुद्दा असा आला नाही तर हाणामारीशिवाय भानगड नाही, शिव्या गाळी झाल्या। हे जे प्रतिनिधी जातात हे विकासाचा मुद्दा घेऊन जातात तिथं, परंतु तसं काही झालेलं नाही। तर या हाणामारीच्या मुद्द्याचा तीव्र निषेध करतो आणि थांबतो। तुमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।